भर दिवसा 70 फूट रोड परिसरात मर्डार. परिसरात एकच खळबळ. घटनास्थळी पोलीस दाखल. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की आज सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहर परिसरातील गजबजलेले ठिकाण म्हणून ओळखले जाणाऱ्या 70 फूट रोड परिसरातील माधवनगर या ठिकाणी एका व्यक्तीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार खून झालेले व्यक्तीचे नाव हे सुरेश कृष्णा श्रीराम, वय वर्षे 35, राहणार रफिकनगर, नीलमनगर जवळ सोलापूर अशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान यातील सुरेश हे नेहमीप्रमाणे काही कामानिमित्त आपला दुचाकीवरून घराबाहेर पडले असता माधवनगर 70 फूट रोड या ठिकाणी आधीच ताबा धरून बसलेले 3 ते 4 जणांनी अचानकपणे सुरेश यांना अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. दरम्यान अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सुरेश यांना काहीच कळाले नाही. बघता बघता रक्ताचे सडे रस्त्यावर पाहावयास मिळाले. दरम्यान खून होतानाचे पाहून नागरिक देखील भयभीत होऊन पळत सुटले. भर दिवसा ढवळ्या गजबजलेल्या ठिकाणात इतकं निर्घृणपणे खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती MIDC पोलिसांना देण्यात आली असून घटनास्थळी MIDC पोलिसासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले असून सदरील मृतदेह हे शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आले आहे व खुनासंदर्भात पुढील तपास हे पोलीस करत आहेत. नाव लक्ष्मी श्रीराम आहे. नवरा सकाळी जिमला गेले. तिने असं सकाळी काय करून मारून टाकले. पहिला तर पुन्हा ठेवल्या तिने 2020 मध्ये माझ्या नवऱ्याला असं चाप मरड केलं, ते मारून टाकलं. तेव्हा काय चाललंय, तेव्हा केससाठी तिने केस मिटून घे म्हणून केससाठी आता मागं पडून तिला मारून टाकले. दोन दिवसाखाली आमच्या धीराला सोबत भांडणं केले विशाल श्रीराम सोबत. तिला बी चाकू तलवार घेऊन गेले. तिने FIR केले 70 बाजारमध्ये. आता 2020 मध्ये 70 बाजारमध्ये केस केलेला आहे. अजून आता तिने मारून टाकले. त्यांचं नाव रोहित श्रीराम, रोहित अण्णा रेड्डी आणि रोहित अण्णा रेड्डी, बसव अण्णा रेड्डी, राहुल अण्णा रेड्डी, विजय श्रीराम, राहुल अण्णा रेड्डी, रोहित अण्णा रेड्डी, एवढा लोक आहेत ते. आणि तिथं माधवनगर मध्ये CC कॅमेरा आहे, तिथनं आणून बघा ते किती लोक मारले तेवढं माहित आहे त्यांचं नाव. तुमची मागणी काय आता तिला कडे सदा बसू दे. तिने माझ्या नवऱ्याला असं एक केलं. नाही पाहिजे आम्हाला, काय नाही पाहिजे आम्हाला, नाही पाहिजे आम्हाला. एवढं मोठं 5 वर्षाखाली एवढं मोठी तेव्हा नाही केले. एवढं जीव घेतल्यावर नाही देणार नाही का.